तर काय मंडळी, तुमच्याही घरामध्ये दामट्याचे लाडू म्हणजे पुऱ्याचे लाडू बनवतात का? तर त्यासाठी मी आज बनवणार आहे दामट्याचे लाडू. तर इथं 1.5 किलो बेसन पीठ अगदी ठोसर मी गिरणीतून दळून आणलंय. याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि पाणी टाकून आणि याचं घट्टसर असं कणिक तयार करून घेतलंय. त्यानंतर पोळपाटावरती ना पुऱ्या अशा लाटून घेतल्या बघा. आता पुऱ्या लगेच तळून घ्यायच्या आहेत. थोडे सोने रंगापर्यंत आहे ना अशा तुपामध्ये मी तळून घेतल्यात. थोडं कोमट झाल्या की लगेच या पुऱ्यांचा भुगा करून घ्यायचा आहे. भुगा करून घेतला की चाळणीने गाळून घ्यायचा आहे. जो जास्त काही ठोसर भुगा आहे तो मिक्सरमध्ये पुन्हा बारीक करून घेतला. आता आपण लाडूसाठी ना पाक तयार करून घेऊया. तर एक मोठ्या पातेल्यामध्ये ना मी साखर आणि पाणी टाकलं आणि एक तारी पाक तयार करून घेतला. त्याच्यानंतर जे अगदी बारीक लाडूचा भुगा होता तो याच्यामध्ये टाकून दिला आणि मुरण्यासाठी अर्धा एक तास ठेवला. मुरल्यानंतर आहे ना याच्यामध्ये मगज बी टाकलं, विलायची पावडर, जायफळ टाकलं आणि त्यानंतर लाडू वळून घेतले. आणि तुम्हाला जर संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणामध्ये पण दिलेली आहे, ते जाऊन पण नक्कीच बघू शकता. आणि तुम्ही कसे लाडू बनवता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.